सन्माननीय सदस्य स्वप्ना गावडे मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय नगरसेवक नगरसेविका, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, मी या ठिकाणी सर्वप्रथम आपले वनमंत्री व पालक जिल्ह्याचे पालकमंत्री नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेबांचे खूप आभार मानते. त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळे मी या सभागृहामध्ये आज इथे या ठिकाणी अर्थसंकल्पावर बोलते आहे. तसेच ह्या नगरीचे प्रथम महापौर व माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे आमचे प्रेरणास्थान दूरदृष्टी ठेवणारे आमचे माजी आमदार संदीपजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे माजी महापौर आणि या सभागृहाचे सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांचे मी या ठिकाणी आभार मानते. त्याचप्रमाणे स्थायी समितीचे जे सभापती आहेत त्यांनीही अतिशय उत्तम प्रकारे हा बजेट इथे सादर केला, त्यांचेही मी या माध्यमातून अभिनंदन करते. माझे गुरुवर्य, माझे आधारस्तंभ, त्याचप्रमाणे मला समाजाची आणि राजकारणाची जी आवड निर्माण करून दिली ते माझे गुरुवर्य आदरणीय अशोकजी गावडे यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. आणि माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 24च्या मतदारांचे आभार मानते की त्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला त्यामुळे मी आज 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पावर या ठिकाणी बोलण्याची मला संधी मिळाली. आज मला वाटतं गेल्या 5 वर्षानंतर, अतिशय दीर्घकाळानंतर आज आपल्याला या ठिकाणी बजेटच्या माध्यमातून आमचे प्रभागातील ज्या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या मांडण्याचा एक आम्हाला इथे संधी मिळत आहे. आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जे आपल्याला शब्द दिला होता की पाणीपट्टी आणि घरपट्टी जी आम्ही 20 वर्षे वाढून देणार नाही, इथेही मी नाईक साहेबांचं खूप मोठा आभार मानते. त्याचप्रकारे त्यांनी परत एकदा शब्द दिला आहे आता की पुढील 20 वर्ष देखील आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी हे इथे वाढून देणार नाही. या माध्यमातून मी नाईक साहेबांचं खूप खूप आभार मानते. तसेच या नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे मालकी हक्क असणारे हे एकमेव महानगरपालिका आहे की ज्यांचे स्वतःचे एक धरण आहे. आणि पोशीर धरणासारखं धरण्यासाठी या महानगरपालिकेने ह्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. भविष्यासाठी ह्या नवी मुंबईच्या जनतेसाठी जो आज विचार करून हा जो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला त्यामध्ये मी स्थायी समितीचे आणि सभागृह नेत्यांचे आभार मानते. प्रभाग क्रमांक 24च्या विषयावर मॅडम बोलताना, माझ्या प्रभागामध्ये ज्वेल ऑफ नवी मुंबई हा एक मोठे उद्यान आहे. त्या ठिकाणी आपल्याला होल्डिंग पॉईंटही आहे आणि इथं जॉगिंग ट्रॅक्स वगैरे असे सगळेच विषय त्या ठिकाणी आहेत. ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या इथे मॅडम आज आपण करावे सेक्टर 28 आणि श्री गणेश अशा ह्या नाल्याचं पाणी त्या ठिकाणी जात होतं. पण अमृत योजनेअंतर्गत त्या ठिकाणी आपण STP प्लांट बसवून त्या ठिकाणी तो जो वास येत होता त्या वासाचं प्रमाण आता कमी झालेलं आहे. पण तरीसुद्धा आयुक्त महोदय, मी तुम्हाला सांगू इच्छिते की आत्ताही सुद्धा तिथे तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी एक स्मेल येतो आणि डोळ्यांची इचिंग होते. पावसाच्या वेळेस हा प्रकार जास्त वाढतो. तर मी तुम्हाला या ठिकाणी इथेच एवढं बोलू इच्छिते की आपल्याला जो गाळ आहे ते स्कल्च आहे ते आपल्याला पूर्णपणे काढता यावं, असं काहीतरी त्याच्यावर योजना करावी, अशी ह्या बजेटमध्ये तुम्ही तरतूद करावी असे मी या ठिकाणी तुम्हाला सुचवू इच्छिते. त्याचप्रकारे ज्वेल ऑफ नवी मुंबई इथे आपण आधीही एक लाईटचा फाउंटन्सचा आपण प्रोजेक्ट या ठिकाणी घेतला होता. STP प्लांटचं पाण्याचं प्रक्रिया केल्याच्या नंतर तो फाउंटन आपण या ठिकाणी उभारणार होतो. तर ह्या बजेटमध्ये आपण त्याची आत्ता तरतूद करावी अशी मी तुम्हाला विनंती करते. त्याचप्रमाणे इथे अतिशय अनधिकृतपणे किंवा गर्दुल्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं. तिथे गरज आहे CCTV कॅमेऱ्सची. मी कित्येकदा डिपार्टमेंटला प्रशासकीय कार्यकाळामध्ये वारंवार विचारणा केली होती की आज आपले CCTV कॅमेऱ्याचे जे टेंडर्स पास झालं पण तरी त्या ठिकाणी अजून एंट्रन्सवरही किंवा कुठेही CCTV कॅमेरा लावले गेलेले नाही आहेत. मग त्यामुळे गर्दुल्यांचं प्रमाण तिथे मोठ्या प्रमाणात होतं. तर ह्या ठिकाणी CCTV कॅमेराज तिथे लावण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या आतमध्ये जो ट्रॅक आहे तिथे ऑलरेडी 2 टॉयलेट्स आहेत. पण साहेब, जे पाम बीचच्या साईडला जो जॉगिंग ट्रॅक आहे त्या ठिकाणी एकही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. वयोवृद्ध लोकांनी खूप वेळा मागणी केली की त्या साईडलाही कुठेतरी एक टॉयलेटची व्यवस्था, पाम बीचच्या साईडतून जो सर्व्हिस रोडला जो जॉगिंग ट्रॅक आहे पण ते वर्किंगच नसतं, अस्वच्छ पण असतं त्याच्यामुळे. आणि कोपऱ्यावर एक कराव्याच्या साईडलाही एक साहेब जर केलं टॉयलेटची व्यवस्था
तर तिथेही एक अतिशय उत्तम प्रकार होईल. त्याचप्रमाणे साहेब ज्वेल ऑफ नवी मुंबईला कुठेही आपल्याला संरक्षण हे मिळत नाही आहे. सगळीकडनं एंट्रीज येतात आतमध्ये. त्या एंट्रीज आपल्याला कुठून येतात किंवा आपले तिकडे जे सिक्युरिटी गार्ड्स असतात त्यांनाही त्याच्यावर आळा बसवणं अवघड जातं. तर मी या ठिकाणी बोलू इच्छिते की आपल्याला ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या इथे कुठेतरी 1 किंवा 2 ॲटलिस्ट असे काहीतरी आपल्याला एंट्रीज ठेवाव्या लागतील किंवा पाम बीचच्या साईडनं जी आपण एंट्री ठेवतो आहे ती कुठेतरी बंद करावी लागेल. कारण का त्या ठिकाणी वरून संध्याकाळच्या टायमाला जे बाईक रायडर्स असतात किंवा तरुण लोक असतात ते ट्रॅकच्या आपल्या त्याच्यावरून उड्या मारून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि तिथे म्हणजे जे आहे ते धोका वाढतो. त्याचप्रमाणे ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये एंट्रीच्या बाजूला राईट हँड साईडला मोठ्या प्रमाणात डेब्रिज साठलेला आहे. मी प्रशासकीय काळामध्ये कितीतरी वेळा पत्रव्यवहार केला की आपण त्या ठिकाणीचं जे उर्वरित जे ज्वेल ऑफ नवी मुंबईचे काम आहे ते ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर चालू करावे. त्याचप्रमाणे तिथे पिण्याच्या पाण्याची कुठेही व्यवस्था नाही आहे पूर्ण ज्वेलमध्ये. तर त्या ठिकाणी आपण तिथे आपण एक पाण्याचे फिल्टर्स लावावेत अशी मी या ठिकाणी मागणी करते. त्याचप्रमाणे आज कितीतरी नगरसेवकांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं. मीही बोलते की आज माझे वडील अशोकजी गावडे यांनी 2013 ते 14मध्ये जो नेरूळ पश्चिम ते पूर्व हा जो उड्डाणपूल होता त्यावेळेसही त्यांनी हा सभागृहामध्ये तो ठराव मंजूर झाला होता. त्या ठरावाला त्यावेळेस 40 कोटीचं बजेटमध्ये तरतूदही केली होती. पण त्यानंतर त्याचं पुढे कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर फॉलोअप झाला नाही. 15 ते 20च्या काळामध्ये मी त्यावेळेसही या बजेटमध्ये तरतूद होते पण साहेब होत नाही. मी सभागृह नेते आता नाही आहेत पण त्यांना मी या माध्यमातून विनंती करते की तुम्ही जो उड्डाणाचा पूल आत्ता जो ठराव मंजूर केला त्याप्रमाणेच हा आमचा नेरूळवासियांसाठी अत्यंत गरजेचा विषय आहे. कारण का नेरूळमध्ये मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट्स चालू आहेत. नेरूळची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राजीव गांधी ब्रिज आणि LNT ब्रिज हे 2च ब्रिज आम्हाला आहेत. तर श्री गणेश सोसायटी समोरून ते आयुक्त निवासापर्यंत असं त्या ब्रिजची आमची मागणी आहे. आणि ते रेल्वेच्या परवानगीमध्ये कुठेतरी आपल्याला ते अडकलं होतं असं मला समजलं होतं आणि ते केंद्रामधून तो परवानगीचा विषय आपल्याला परमिशन घेऊन आपल्याला करावं लागेल. आणि ह्या मला आशा आहे की नक्कीच महापौर मॅडम तुमच्या माध्यमातून ह्या पंचवार्षिकमध्ये तो उड्डाणाचा नक्कीच विषय आम्हाला मार्गी लागेल. त्याचप्रमाणे आज प्रभाग क्रमांक 24मध्ये जर बोलायला गेलं तर अतिशय मोठ्या प्रमाणात सिडकोचे हे भूखंड जे आहेत खूप मोकळे आहेत. साहेब मी आणि महापौर मॅडम तुम्हाला विनंती करते की आपण हे भूखंड जे आहेत ते हँडओव्हर करून त्या ठिकाणी आपण नवी मुंबई महानगरपालिकेचं एक स्पोर्ट्स क्लब अतिशय चांगल्या प्रकारे तिथे आपण उभारू शकतो. किंवा माझ्या प्रभागामध्ये कुठेही वाचनालय नाही आहे, समाज मंदिर नाही आहे, व्यायामशाळा नाही आहे. एकच प्लॉट मिळून तिथे 3 मजली इमारत अतिशय उत्तम प्रकारे बनू शकते. किंवा आज जर तुम्ही पाहिलं तर जिमखान्यामध्ये प्रायव्हेट ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फीज सगळ्या स्पोर्ट्सला आकारली जाते. तर नवी मुंबई महानगरपालिकेने असं एखादा प्लॉट हँडओव्हर करून सिडकोकडनं एक नवी मुंबई महानगरपालिकेचं जर स्पोर्ट्स क्लब आपण त्या ठिकाणी बनवलं तर जे गरजू लोक आहेत ज्यांना त्या ठिकाणी प्रायव्हेट क्लब्सचे फीज भरणं त्यांना अफोर्ड होत नाही ते आपण त्यांना उपलब्ध चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि आपल्याला या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेला अतिशय चांगला महसूल मिळू शकतो. त्याचप्रमाणे साहेब मी इथे बोलू इच्छिते की घनकचरा विभागामधून प्रत्येक प्रभागामध्ये आम्हाला कचऱ्याचे डबे हे प्रोव्हाइड केले जातात. 10 फ्लॅट्समागे साधारण 2 कचऱ्याचे डबे प्रोव्हाइड केले जातात. एक ओल्या कचऱ्यासाठी आणि एक सुका कचऱ्यासाठी. साहेब हे संख्या जी आहे ही अत्यंत कमी आहे. नागरिकांची मागणी असते की 10 फ्लॅट्सच्या मागे कमीत कमी 2 सुका आणि 2 ओला कचऱ्याचे डबे द्यावेत. कारण का ते जे दिले जातात साहेब त्याचे लिटर्स जे असतात म्हणजे त्यांची साईज जी असते ती छोटी असते. कमीत कमी मोठी जरी साईजचे जरी डबे दिलेत तरी त्यांना ते यूज होतील आणि हे दर 3-3.5 वर्षांनी दिलं जातं. त्याच्यामुळे मी या ठिकाणी विनंती करते की आपण ती पण एक तरतूद करण्यात यावी.
त्याचप्रमाणे परिवहनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 24मध्ये सेक्टर 38 आणि 28 असे काही सेक्टर्स हे वाढलेले आहेत. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बस सुविधा ही नागरिकांना मिळत नाही. तर आज बस रूट्स वाढणं, त्यांनी त्याचं फॉलोअप घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी बसची ही सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि आपली जी लोकल बसेस आहेत ते अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी चाललेल्या आहेत. बस सेवा जी आहे, AC बसेसचं मागणी लोकांची मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याबद्दल मी सभागृहास विनंती करते, आपल्याच महापौर मॅडम विनंती करते की तुम्ही ह्या परिवहनचे जे बस सेवा आहे ती नागरिकांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यात. त्याचप्रमाणे साहेब, मी पूर्ण हेड्स बघितले, आपल्याला इथे बेघर लोकांसाठी कोणतेही उपाययोजना नाही आहे. जसं मगाशी खूप नगरसेवकांनी बोललं की माझ्याही प्रभागामध्ये जर LNT ब्रिजच्या खाली तुम्ही बघितलं, अत्यंत भकाल परिस्थितीचं वातावरण त्या ठिकाणी आहे. कितीतरी वेळा वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाईही केली जाते. त्यांना पोलिसांची मदत लागते आणि त्यांना एक्स्ट्रा सिक्युरिटीजची गरज लागते, पण ते येतात आणि 1-2 तासानंतर ती लोकं परत त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते गर्दुल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी तिथे ड्रग्सचं, अंमली पदार्थांचे सुद्धा तिथे आपल्याला म्हणजे जप्त केलेले आहेत. आणि प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात ह्याच लोकांकडनं चोरीचं प्रमाणही वाढलेलं आहे. तर बेघर लोकांसाठी साहेब एक पथक जर नेमलं आणि त्या माध्यमातून आपण त्यांना जर सिक्युरिटी गार्ड्सच्या ठिकाणी थोड्या दिवसासाठी का होईना ते लोक जाण्यासाठी, पण साहेब तिथेही आपल्याला असं, मी वॉर्ड ऑफिसरशी बोलले की ह्या लोकांचं आम्ही करणार काय. तर साहेब, मी असं आहे की कुठेतरी ह्या लोकांना एक केंद्र आहे त्या ठिकाणी आपण नेऊन जर सोडलं तसे हे पथक ते अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करू शकतो. आणि मी सभागृहास विनंती करते, महापौर महोदय आपल्यास विनंती करते की आपण असं एक बेघर लोकांसाठी जे पथक आहे ते आपण ह्या बजेटमध्ये त्यांच्या जे काय खर्च असेल त्याच्यासाठी आपण तरतूद करण्यात यावी. त्याचप्रमाणे माझे प्रभाग क्रमांक सेक्टर 42मध्ये आंबेडकर उद्यान जे आहे ह्याचं रिडेव्हलपमेंटची, नूतनीकरणाची मागणी प्रशासनाकडे आधीही केली होती आणि गेल्या 2020मध्येही केली होती. या ठिकाणी साहेब जर आपण अंडर बेसमेंट पार्किंग करू शकलो तर ही एक खूप चांगली एक आपल्याला एक सोर्स होऊ शकतो. कारण का प्रभागामध्ये दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रेसिडेन्शियल एरिया आहे, कुठेही पार्किंगचा प्लॉट रिकामा नाही आहे. तर आपण ह्या गार्डनच्या खाली म्हणजे बेसमेंट पार्किंग जर करू शकलो तर रस्त्यावरची जी पार्किंग होते ती आपण बेसमेंटमध्ये ती पार्किंग सुविधा आपण लोकांना या माध्यमातून देऊ शकतो. त्याचप्रकारे सेक्टर 2मध्ये आज जो साहेब हा नेरूळ आणि नेरूळचा जो ब्रिज आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि सभागृह नेते मगाशी नव्हते साहेब, मी परत एकदा या माध्यमातून तुम्हाला विनंती करते की आज जो उड्डाणाचा जो प्रस्ताव मी या ठिकाणी मांडला तो तुम्ही नक्कीच मार्गी लागाल. आणि मॅडम, मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद.